म्हणून मला असं वाटते का ही जी योजना आज मी सांगत आहे ही नवउद्योजक लोकांसाठी आहे. ज्या लोकांना वाटते का कोणाच्या हाताखाली रोजमजुरी करायचं नाही, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, आपण स्वतःचे मालक असलो पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवा, उद्योजक माणसाच्या हातात 24 तास पैसा राहते. नोकरीवर लागले तर पहिल्या 10 दिवस पैसा राहते. हे मात्र तेवढंच सत्य. ज्याचा धंदा आहे, ज्याचं दुकान आहे, ज्याचं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ठीक आहे, ज्याचा उद्योग आहे, त्याच्या हातात 24 तास पैसा लागते. इकडं माल इकला पैसा एनी टाईम खिसा भरून राहते. आणि तुम्ही नोकरीवाल्याला विचारा, पहिले 10 दिवस पैसे, मग भुरका नाही राहत त्याच्यापाशी. म्हणून आपले पोट्टे या क्षेत्रात आले पाहिजेत, मला असं कळकळीचं वाटते. म्हणून ठीक आहे, जे पोट्टे MPSC करत आहे, UPSC करत आहे, इथून नाही काही लागलं तर कमीत कमी उद्योजक बना. ठीक आहे, काय म्हणते त्याला, नवउद्योजक, ठीक आहे, अँथ्रप्रिनर का फॅन्थ्रप्रिनर म्हणते, ते बना. म्हणून आजची योजना काळजीपूर्वक ऐकून घ्या. तर आजची योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महाराष्ट्र शासनानं खतरनाक स्कीम चालू केली, ज्याच्यावर 35% सबसिडी आहे. ठीक आहे, 35% सबसिडी आहे. किती टक्के? 35. म्हणजे तुनं जर 1 लाखाचं लोन घेतलं एखाद्या छोट्या मोठ्या धंद्यासाठी, कोणत्या धंद्यासाठी लोन घेता येते, तर मी तुले सर्व सांगणार आहे कोणत्या कोणत्या धंद्यासाठी लोन घेता येते. ठीक आहे, सगळं सांगणार आहे डिटेल, तू काही टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेव का तुनं जर 1 लाख लोन भेटलं तर तुले 35,000 रुपये माफ होते. ठीक आहे, 35,000 रुपये माफ होते. आणि त्याच्यानंतर तुले वरचे 65,000 रुपयेच भरा लागते. तू विचार कर, त्याच्यातही तुले, ठीक आहे, त्याच्यातही तुले व्याज लागत नाही. ठीक आहे, इतकी खतरनाक स्कीम आहे. ठीक आहे, कारण तुझे जे वरचे पैसे 35,000 रुपये बँकेत येऊन राहिले हे FD म्हणून राहते, आणि तिकडं त्या FDचा जो वरचा मुनाफा आहे ह्या तुमच्या मुद्दलात जमा होत राहते. समजलं का? हे खतरनाक स्कीम आहे. हे स्कीम ऐकून घे बरोबर. आणि तुले, ठीक आहे, बंदे पैसे भरायचंच काम नाही, बाकीचे पैसे सरकार भरणार आहे वरचे 35,000. ठीक आहे, तर हे शहरातल्या पोरासाठी कशी आहे आणि खेड्यातल्या पोरासाठी कशी आहे, कोणते डॉक्युमेंट लागते, ह्या फॉर्म कुठं भरायचा हे मी सर्व सांगणार आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, 35% महाराष्ट्र शासनाची याच्यावर सबसिडी आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पाहून घ्या. ठीक आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. ठीक आहे, तर याच्यात सर, ठीक आहे, याच्यात बँक तुम्हाला लोन देते, ते लोन तुम्हाला पेड करायचं आहे, एवढं लक्षात ठेव जा. पण सगळ्यात पहिले एवढं लक्षात ठेवा का तुम्ही अगाऊचे धंदे करू नका. मोबाईल घेते हे फुकटे 15,000चं, त्याच्यासाठी बजाजचं कार्ड काढते, ते बजाज फायनान्स आहे ना त्याचं कार्ड काढते. लोन लेखाचं, ठीक आहे, 5,000 रुपये देते, 10,000चं लोन घेते, 3 किस्ता फेडत नाही, पुरा लेखाचा सिबिल रिपोर्ट खराब होते. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुमचा सिबिल रिपोर्ट चांगला पाहिजे. भलाही या देशातले उद्योजक उठून पर्यंत आले 9,000 करोड रुपये घेऊन, त्या चिवत्याला नाही, या सिबिल रिपोर्ट आपल्याला सिबिल रिपोर्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा बँकेसोबत व्यवहार चांगला ठेवा. तुम्ही अगाऊचे हे छटाकमेटाक 10,000साठी लोन काढू नका आणि स्वतःचा सिबिल रिपोर्ट खराब करू नका. सिबिल रिपोर्ट तुमच्या पॅन कार्ड नंबरवरून तुम्हाला माहीत पडता येते. सिबिल रिपोर्ट गुगलवर टाकलं, तिथं तुमची डिटेल माहिती टाकली का तुम्हाला सिबिल रिपोर्ट पण चांगल्या ऑथराईज, ठीक आहे, ॲप्सवरून किंवा SBI बँकेत जाऊन तुम्ही त्या मॅनेजरला स्वतःचा सिबिल रिपोर्ट विचारू शकता का माझा सिबिल रिपोर्ट पहा, हे लोन मला सँक्शन करायचं आहे. कारण कोणालाही माहिती देताना आणि कुठेही माहिती नेटवर टाकताना त्याची आपली पर्सनल माहिती चालली आहे त्याला. म्हणून एवढं लक्षात ठेवा का थोडंसं एखाद्या बँकेकडून आपण सिबिल रिपोर्ट आपला चेक केला तर ऑथराईज राहते. ठीक आहे, किंवा ॲप्सही आहे भरपूर साऱ्या सिबिल रिपोर्टच्या, पण ठीक आहे, आपला डाटा त्याला द्यावा लागते, म्हणजे पॅन कार्ड नंबर वगैरे द्यावा लागते. तर काही विषय नाही. ठीक आहे, तुमचा सिबिल रिपोर्ट तुम्ही स्वतः चेक करू शकता पॅन कार्डवरून. मग हे जे योजना आहे, ठीक आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, तर हे त्याचं पोर्टल आहे. ठीक आहे, हे कसं जायचं, याच्यावर का जायचं पहिले सांगतो. पहिले स्कीम पाहून घ्या का म्हणते. तर जे पोट्टे बेरोजगार आहे, अलालासारखे इकडं तिकडं लंडोऱ्यासारखे गावात कुत्रे मारत हिंडत आहे, त्या पोट्ट्यानं लक्ष द्या. ठीक आहे, मला रोजगार नाही, मी का करू, मी शिकलो, ठीक आहे, बाप म्हणते स्प्रिंकलरचे पाईप बदलवाले जात, हे चोट्टं येत नाही, याले उघडा करून हन्नावाले पाहिजे. अबे ज्या शेतीच्या भरोश्यावर तुला इथपर्यंत त्या बापाने शिकवलं त्याची थोडीशी खैर राख आणि काम करायची लाज नको पाहू. ठीक आहे, सिंधी मारवाडी समाजाचे पोरं, गुजराती समाजाचे पोरं काम करायची लाज नाही बाळगत. समजलं का? कोणतेही छोटे मोठे काम करते आणि आपल्या पोट्ट्याच्या अंगात पाटीलकी येते. हे पाटीलकी काढ आणि छोटे मोठे कामधंद्याला लाग. आता पहा, जिल्हा उद्योग केंद्रातून ही स्कीम भेटते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे. ठीक आहे, तर आता जिल्हा उद्योग केंद्र हे वर्धेच्या ऑफिसमधून मी माहिती आणली. ठीक आहे, त्या अधिकाऱ्याला विचारली माहिती आणि त्याच्यानंतर मी मग ह्या व्हिडिओ घेऊन राहिलो. तर हे जिल्हा उद्योग केंद्रातून हे स्कीम तुम्हाला भेटते.
अशीच एक केंद्राची स्कीम आहे अन्न प्रक्रिया उद्योगाची, प्रधानमंत्री ठीक आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम नावाची. तर ते आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू. पहिले हे योजना पाहून घेऊ महाराष्ट्र शासनाची. तर आता लक्ष द्या, ही योजना DIC मार्फत, याला DIC म्हणते जिल्हा उद्योग केंद्र ठीक आहे, याच्यामार्फत ही चालवली जाते. तिथं तुम्हाला तिथं जाऊन काय करायचं, काही गरज नाही, ऑनलाईन घरून फॉर्म भरता येते. कोणते डॉक्युमेंट पाहिजे हे लक्षात ठेव. पहिले काय करायचं मी सांगतो, आता लक्ष द्या ठीक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागासवर्गीय, VJNT आणि अल्पसंख्याक ठीक आहे. आता लक्ष द्या, याच्यात तुम्हाला स्वतःची काही गुंतवणूक करावी लागते. आता तू 1,00,000 रुपयाचा, लक्ष द्या, आता तू जर ठीक आहे लक्ष द्या रे, आता तुले जर 1,00,000 रुपयाचं लोन पाहिजे ठीक आहे. काही लोकांना 10 लाखाचं लागन ठीक आहे, काही लोकांना काय लागन 10 लाखाचं. किती लाख रुपयापर्यंत लोन भेटते ते बी मी सांगतो ठीक आहे. जर तुले एखादी छोटा मोठा धंदा टाकायचा आहे, 1,00,000 रुपयाचं लोन पाहिजे. फक्त एवढं लक्षात ठेवा, पैसे या लोनसाठी पैसे कायले भेटत नाही, तर माल खरेदी करणे आणि दुकानात विकणे याच्यासाठी लोन भेटत नाही. म्हणजे दुकान टाकायचं आहे याच्यासाठी लोन भेटत नाही, दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि तिसऱ्याला विकायचा याच्यासाठी लोन भेटत नाही. लोन कायच्यासाठी भेटते, तर प्रोडक्शनसाठी भेटते. म्हणजे तुम्ही उत्पादन करा ठीक आहे, तुम्हाला जगण्याचं साधन खरेदी विक्रीसाठी हे लोन उपलब्ध नाही, पहिली गोष्ट हां ठीक आहे. मग आता हे लोन कायच्यासाठी आहे, तर तुम्हाला मशिनरी खरेदीगिरीसाठी आहे ठीक आहे. इव्हन याच्यात तुम्हाला जर ते मशिनरी ठीक आहे, आता समजा लक्ष द्या, मशिनरी 10 लाखाची आहे, किती लाखाची आहे, समजा ती मशिनरी 10 लाखाची आहे. समजा तुम्ही 10 लाखाचं लोन करासाठी ठीक आहे केस टाकली, तर 10 लाखाच्या लोनसाठी तुम्हाला 30% तुम्ही ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तुम्ही आता एखादी घर बांधत आहे तर घराले लोन नाही भेटत, पण ज्या घरात समजा एखादा ठीक आहे कंपनी टाकून राहिले, तुरीच्या दाईचीच फॅक्टरी टाकून राहिले समजा, आणि ते मशीन ठीक आहे 5 ते 6 लाखाची होते ठीक आहे, तर तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन अप्रूव्ह करता येते का, मला हे 4 लाखाचं बांधायचं आहे, 6 लाखाची मशीन घ्यायची आहे. तर 4 लाखासाठी नाही देत, पण मात्र 30% 3 लाखापर्यंत ठीक आहे. म्हणजे 10 लाखाचे 3 लाखापर्यंत तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी हे ठीक आहे, ते कंपनी उभी करायसाठी, स्थायी मालमत्ता उभी करायसाठी बी लोन देते याच्यात. म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, मालाचं विकायचं आहे, याच्यासाठी हे लोन आहे. समजलं का. तर हे खरेदी विक्रीसाठी लोन नाही आहे, हे पहिले समजून घ्या. म्हणून आता इथं पहा, इथं म्हणते तुम्हाला जे काही प्रोडक्शन करायचं आहे, एखाद्याला खियाची कंपनी टाकायची आहे, एखाद्याला तुरीच्या दाईचीच मशीन आणायची आहे ठीक आहे, तर हे जर सगळं करायचं असेल तर एवढं लक्षात ठेवा का 1,00,000 रुपये जे आहे, तर हे 1,00,000 रुपये तुम्हाला बँकेचं लोन मिळेल. पण त्याच्यासाठी लोन कसं मिळेल, तर आता इकडं लक्ष द्या, स्वतःची गुंतवणूक 5% पाहिजे. 1,00,000 आहे तर तुले 5 लाख स्वतःची इन्व्हेस्ट करावं लागेल ठीक आहे. किती लाख, हे 5,000, 1,00,000 आहे तर 5,000 रुपये इन्व्हेस्ट करावं लागेल. त्याच्यानंतर ठीक आहे, जर तो जनरल कॅटेगरीचा आहे तर त्याला 10,000 रुपये स्वतःचे टाकावं लागेल. म्हणजे ठीक आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट करायचं फार कमी टेन्शन आहे, काही जास्त नाही आहे. म्हणजे तुले उद्योग टाकायचा आहे, ते 5च पाहिजे ठीक आहे. तू या जातीचा असन, अनुसूचित जाती जमाती, महिला, अपंग, सैनिक, इतर मागास, SC ST OBC, अपंग, महिला असन ठीक आहे, अल्पसंख्याक असन तर तुले 5,000 1 लाखासाठी, 10 लाखाचं असन तर 50,000 ठीक आहे. आणि याले ठीक आहे 1,00,000 स्वतःचे टाका लागेल ठीक आहे, ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी. आता तुले किती अनुदान देईन शासन, तर तुले अनुदान, तू जर शहरातला असन तर 25% अनुदान देईन, पण तू जर ग्रामीण भागातला असन तर तुले 35 भेटन. SC ST OBC असन तर ठीक आहे, शहरी भागात असन तर 25% अनुदान ठीक आहे, खेड्यातला असन तर 35% अनुदान ठीक आहे. आणि जर तू ओपन कॅटेगरीचा आहे आणि तू शहरातला आहे तर तुले 15% अनुदान, आणि ग्रामीण भागातला आहे तर तुले 25% अनुदान जनरल कॅटेगरीच्या पोरायले ठीक आहे. SC ST OBCले 35% अनुदान. आणि मग ठीक आहे, आता हे का वय 70%, तर हे पहा, आता शहरातल्या पोरायले 5% त्याचे आणि 25% त्याचे, असं 30% ठीक आहे तुले सूट भेटून राहिली ठीक आहे. आता लक्ष द्या, हे 70% पैशाचं कर्ज तुले बँक देते करून, समजलं का. मग 70% म्हणजे तुले स्वतःपाचे काही टाकायचे नाही आहे ठीक आहे. तर आता 70%चं लोन तुले देत आहे, फक्त हे एवढी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे तुझी. आणि तू जर ठीक आहे शहरातला असेल तुले 75% लोन सँक्शन करून देते. म्हणजे 1,00,000 पाहिजे तर 1,00,000ची तुझं प्रोडक्शन टोटल कंपनीची कॉस्ट 1,00,000 आहे, तर तुले 75,000 रुपये ठीक आहे, 75,000 रुपये बँक कर्ज देते ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर वरचे पैसे म्हणजे तुले लोन टोटल हे 75, ठीक आहे, हे 75 आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर 75 न 15, ठीक आहे, 90,000 रुपयाचं लोन तुले बँक वन टाईम त्या अकाउंटवर पाठवण, ठीक आहे. पण मात्र तुझे स्वतःचे 10,000 रुपये टाकायचे आहे. जर तू ओपन कॅटेगरीचा असन, SC STचा असन तर 95, ठीक आहे, 95,000 तुले बँक मंजूर करून देईन, 5,000 तुझ्या पाचशे टाकायला लागेल, ठीक आहे. मग हे पैसे बँकेत, ठीक आहे, सरकार पाठवते आणि ते तुझ्या FDच्या खात्यावर जमा राहते. तू जर ग्रामीण भागातला असन तर 60% हे आणि 35% हे, ठीक आहे, म्हणजे खेड्यातला असन तर 95% अनुदान तुले बँक देते. म्हणजे 95% सरळ बँक लोन देते आणि अनुदान भेटते 35%. म्हणजे साधं सोपं गणित आहे हे, काही डोक्याला अगाऊ काही याच्यात लक्षात नका घेऊ, ठीक आहे. तर खेड्यातल्या लोकायले 35% अनुदान आहे, SC ST OBC असन तर, आणि ठीक आहे, आणि खेड्यात जर ओपन कॅटेगरीचा आहे त्याला 25% आहे अनुदान. म्हणजे वरचे पैसे हे सरकार भरते, समजलं का? म्हणजे तुझे पैसे सरकार भरून राहिलं. आणि हे जे शहरात आहे SC ST तर त्याला 25% माफ होते पैसे. म्हणजे 1 लाख आहे तर 25,000 माफ होईल. आणि ठीक आहे, शहरात ओपन कॅटेगरीचा पोरगा आहे त्याला 15% माफ होईल आणि स्वतःचं त्याचं इनिशियल एवढं इन्व्हेस्टमेंट राहील, ठीक आहे. म्हणजे तुम्ही पहा, 1 लाख रुपयाचा तो फॅक्टरी टाकत आहे तर 5,000 रुपये त्याचे स्वतःचे, ठीक आहे. तो जर खेड्यातला आहे तर 35%, ठीक आहे, सरकार देईन आणि त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आणि वरचे 60% त्याले पैसे भरायला लागेल. म्हणजे त्याले 60% पैसे भरायचे आहे. बाकीचे पैसे सरकार देऊन राहिलं आणि स्वतः जवळचे तो पास टाकून राहिला, ठीक आहे. SC STच्या पोरायसाठी आहे, ठीक आहे. हेच खेड्यातला पोरगा असेल तर त्याला भरायला लागते 65. एवढाच फरक आहे, ठीक आहे. तर असं आहे, तर हे अशी स्कीम आहे म्हणून हे लक्षात ठेवा. आता याच्या सरळ लक्षात ठेवा, खेड्यातल्या पोराले, ठीक आहे, SC ST OBC असेल तर 35,000 रुपये 1 लाखावर माफ होते आणि 25,000 रुपये, ठीक आहे, हे ओपन कॅटेगरीचा पोरगा असेल त्याला माफ असते. शहरातल्या पोराला 25,000 माफ होते आणि शहरातला जनरल कॅटेगरीचा पोरगाला 15% माफ होते, ठीक आहे. मग आता जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत कर्ज घेता येते? तर जास्तीत जास्त भाऊ पहा, जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत कर्ज घेता येते. किती लाखापर्यंत? 50 लाखापर्यंत. पहा, 50 लाखापर्यंत तुम्हाला इथं लोन घेता येईल. हे बा 50 लाखापर्यंत. उत्पादन प्रकारातील उपक्रमासाठी प्रकल्प किंमत अंतर्गत इमारत खर्च 20% आणि खेळते भांडवल 30% मर्यादित आहे, ठीक आहे. तुम्हाला बांधकाम, इमारत बांधकामासाठी 20 ते 30% लोन देऊ शकते. म्हणजे त्याच्यात 10 लाखाचा, ठीक आहे, 10 लाखाचं टोटल बांधकामासाठी खर्च आहे तर तुला 20 ते 30% पैसे बांधकामासाठी देईन. किंवा कच्चा माल खरेदी करायला लागत असेल तर त्याच्यासाठी खेळतं भांडवल 30% देईन. म्हणजे 50, म्हणजे 5 लाखाची मशीन आणि त्याच्यानंतर 20 लाखाची ठीक आहे, 2 लाखाची बिल्डिंग आणि 3 लाखाचा कच्चा माल खरेदी करायचा आहे तर त्याच्यासाठी खेळतं भांडवल देईन असं बी म्हणते. म्हणजे तू या त्या जेव्हा, ठीक आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतो त्याच्यात असं सादर करायचं हे सगळं का माया, ठीक आहे, मला कच्चा माल एवढ्या रुपयाचा लागन, ठीक आहे, याच्यासाठी मला आता मला तुरीच्या दाईची फॅक्टरी टाकायची आहे तर माल खरेदी करायला पैसे लागन ना. मायापाशी का भेंडा आहे तर मी मशीन आणीन 5 लाखाची, 3 लाखाच्या तुरी विकत घेईन आणि टिनाचं शेड टाकीन. ते मशीन उभी करायसाठी काय उघड्यावर तर ठेवणार नाही, ठीक आहे. आलं पाऊस पाणी तर ते तुरी ओली नाही होईन का तुरी, तर त्या तुरी खरेदी केल्या ठेवायच्या कुठं, दाय ठेवायची कुठं, यासाठी शेड उभं करावं लागेल. ते शेड उभं करायला 2 लाख, 3 लाख रुपयाच्या तुरी खरेदी करायला 5 लाख रुपयाची मशीन, समजलं का? तर याले म्हणते खेळतं भांडवल 3 लाख रुपये. तर याच्यासाठी बी हे लोन, मग सगळे हे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये टाकायचं तुम्हाला किती लाख रुपयाचं लोन लागेल. आणि सेवा क्षेत्राचा जर उद्योग असेल तर सेवा क्षेत्रातल्या उद्योगासाठी, आता मी जे सेवा देत आहे तर त्याला म्हणते एज्युकेशन सर्व्हिस, त्याच्यासाठी 20 लाखापर्यंत लोनची मर्यादा आहे. आता का कागदपत्र लागते? तर कागदपत्र पहा, ठीक आहे, कागदपत्र का लागते तर फोटो लागते तुमचा. आता तुम्हाला ऑनलाईन ह्या फॉर्म तुमच्या मोबाईलवरून भरता येते. तर आपला स्वतःचा फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यायचा भाऊ आणि SC स्कॅनरवर स्कॅन करून घ्यायचा. आधार कार्ड SC स्कॅनरवरून, हे ॲप्स आहे त्याच्यावर स्कॅन करून घ्यायचं. त्याच्यानंतर, ठीक आहे, इथं पहा, आता त्याच्यानंतर जन्माचा दाखला. आता जन्माचा दाखला म्हणजे का, तर शाळा सोडल्याचं, ठीक आहे, TC राहते का नाही, TC ते घ्यायचं. एक तर जन्माचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, TC कोणापाशी राहते, डोमॅसाईल सर्टिफिकेट, याच्यापैकी कोणतंही एक लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन पाहिजे तर तुम्ही कमीत कमी 7वा वर्ग पास पाहिजे.
ठीक आहे, ही मर्यादा लय होती ग्रॅज्युएशन, ती कमी केली. ठीक आहे, तर तुम्हाला तुमची मार्कलिस्ट पाहिजे, ठीक आहे, हमीपत्र पाहिजे, ठीक आहे, ते वेबसाईटवरच दिलं आहे. प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे, ते प्रोजेक्ट रिपोर्ट कसा आहे, त्याचा फॉर्मॅट दिला आहे ते बी सांगतो. जातीचं प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र कायसाठी पाहिजे, कारण तू कोण्या कॅटेगरी, SC आहे, ST आहे का OBC आहे, तर तुले ठीक आहे 35% सबसिडी आहे. आणि तू जर खेड्यातला असेल तर, आणि तू जर खेड्यातला आहे तर तुले 25% सबसिडी आहे. जनरल कॅटेगरीचा असेल तर याच्यासाठी तुले जातीचं सर्टिफिकेट. जनरल कॅटेगरीच्या पोरासाठी हे जातीच्या दाखल्याची गरज नाही. SC ST आहे तर गरज आहे. विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र, म्हणजे अपंग आहे, माजी सैनिक असेल तर तुझं कार्ड पाहिजे, पॅन कार्ड लागते, आणि ठीक आहे लोकसंख्येचा दाखला पाहिजे. तर हे सगळे डॉक्युमेंट CS स्कॅनरनं स्कॅन करायचे. आणि त्याच्यानंतर आता ह्या लोकसंख्येचा दाखला आहे तर तिथं DICत जायचं. तुम्हाला नाही समजलं त्याला विचारायचं हे लोकसंख्येचा दाखला म्हणजे कोणतं सर्टिफिकेट जिथं ते तुम्हाला सांगून. काही अडचण आली का DICत जा. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी DICचं ऑफिस आहे. अधिकाऱ्याला विचारा, माहीत नाही कुठं होतं, त्याचा ॲड्रेस नाही माहीत, ते विचारा, सर्च करा, तुम्हाला ते सगळे भेटन. तहसीलदाराला विचारा, तो सांगन. ठीक आहे. आणि वयाचा क्रायटेरिया काय आहे तर 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ठीक आहे. 45 वर्षापर्यंतच्या माणसाले ठीक आहे हे योजना लागू आहे. म्हणून जे 18 वर्षाच्या वर आहे ठीक आहे आणि 45च्या आत आहे त्याले ठीक आहे ह्या उद्योग ठीक आहे ह्या उद्योगासाठी म्हणजे हे या योजनेसाठी ज्याला उद्योग टाकायचा आहे तो अप्लाय करू शकते. अनुसूचित जाती जमाती महिला अपंग जर असन तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. महिला असन, अपंग असन, अनुसूचित जाती जमातीचा असन तर त्याला 50 वर्षापर्यंत क्रायटेरिया लागू आहे. ठीक आहे. तर असं आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे तर त्यानं इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारची PMEGP योजना आहे ठीक आहे, तर LLP आहे ठीक आहे, OPC आहे, या योजनेचा त्यानं ठीक आहे अगोदर लाभ घेतलेला पाहिजे नाही स्वयंरोजगाराच्या योजनेचा. म्हणजे कोणती एक तर PMEGPचं तुम्हाला अप्लाय करता येईल, नाही तर एक ही महाराष्ट्र शासनाची ठीक आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम याची केस करता येईल. दोनपैकी एकच करता येते. ॲट ए टाईम दोन करता येत नाही. एका कुटुंबातून एका कुटुंबाच्या व्यक्तीला एकाच कुटुंबाला अप्लाय करता येते. आता कुटुंब म्हणजे काय तर नवरा बायको आणि त्याची अज्ञान मुलं. म्हणजे पोट्टं जर तुमचं 18 वर्षात झालं तर बापाला वेगळी स्कीम घेता येते आणि पोट्ट्याला वेगळी घेता येते. 18 वर्षाच्या वर झालं का ते विभक्त कुटुंब पद्धती तिथे. कुटुंबाची डेफिनेशन आहे नवरा बायको आणि त्याचे 18 वर्षाच्या खालील मुले. तर याच्यात दोघापैकी एकालाच घेता येते. समजलं का. पोट्टी जरी 18 वर्षाच्या वर झाली ते इंडिव्हिज्युअल हे लोन घेऊ शकते. समजलं का. म्हणून हे लक्षात ठेवा. तुम्ही 18 वर्षाच्या वर झाले तर तुम्ही हे केस करू शकता. ठीक आहे. नवरा बायको आहे आणि पोरं लहान लहान आहे तर नवरा किंवा बायकोच्या नावानं दोघापैकी एकाच्याच नावानं लोन केस होते, दोघाच्या नावानं होत नाही. ठीक आहे. मग ठीक आहे 10 लाखापर्यंत हे पहा शैक्षणिक पात्रता आहे का तर 10 लाखापर्यंत ठीक आहे. ए भाऊ 10 लाखापर्यंत ठीक आहे. हे इथं QR कोड वगैरे दिला आहे. 10 लाखापर्यंत ठीक आहे 7वा वर्ग पास पाहिजे लोन काढायचं असेल तर. आणि 25 लाखाच्या वरील 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10वी पास पाहिजे. 10 लाखाच्या ठीक आहे 10 लाखाच्या आत असेल तर 7वी पास बी नाही पाहिजे. 10 लाखाच्या वर लोन करायचं आहे तर 7वा वर्ग उत्तीर्ण पाहिजे. 25 लाखाच्या वर पाहिजे तर फक्त 10वा वर्ग पाहिजे. ठीक आहे. आता हे वर्धेतल्या लोकांसाठी अधिकाऱ्याचे काही नंबर दिले आहे. ठीक आहे. वर्धेतल्या लोकांसाठी आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले DICचे ठीक आहे फोन करा. तिथं आमच्या अधिकाऱ्याला त्रास देऊ नका वर्धेतल्या. ठीक आहे. जे वर्धेतले लोक आहे त्यांना यायला फोन करा किंवा गव्हर्नमेंटची साईड आहे तिथं काही प्रॉब्लेम आले तर फोन करा. हे वर्धेतले नंबर आहे. ठीक आहे. 96 23 47 23 65 किंवा 96 65 23 ठीक आहे 74 86. ठीक आहे. चांगले अधिकारी आहे आमच्या वर्धेत. तेवढ्यानं बरं आहे का ते पटकन काही माहिती सांगते. काही बी प्रॉब्लेम आलं तिथं जा आणि भेट द्या. आता पहा कुटुंबातल्या एकालेच लोन केस करता येते. हे खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. मी पहिले सांगून राहिलो खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. त्याच्यानंतर तुमच्या ठीक आहे लक्ष द्या तुमच्या आवडीच्या बँकमधून तुमची कोणती बी आवडीची बँक असत त्या गावाच्या जवळ आहे मॅनेजरसोबत तुमची ओळखी गिळखी आहे पटकन लोन सँक्शन करून देते का. तुम्ही अप्लाय केला का ह्या अप्लाय केलेला ऑनलाईन फॉर्म जाते डायरेक्ट DICले. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरले हे जे ऑफिस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी इथं जाते आणि इथून हे लगेच ट्रान्सफर करते बँकेले. तर तुनं जे बँक दिली आहे ते एका क्लिकवर त्या बँकेले त्याच्यापासून चाललं जाते. मग ते तुझ्या प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे पाहते तुले बोलावते. ठीक आहे. काही एखादं डॉक्युमेंट कमी असेल तर ते मागून घेते आणि तुझे लोन सँक्शन करून देऊन देते. इतकं सोपं आहे. म्हणून DICला जाते. ठीक आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा का ठीक आहे मी जे सांगून राहिलो का तुमच्या ठीक आहे तुमच्या आवडीच्या ठीक आहे आवडीच्या व ठीक आहे व जवळच्या
ठीक आहे, जवळच्या बँकेतून लोन घेता येते. तुले स्वातंत्र्य आहे. म्हणजे बँकेचा ठीक आहे DICचा मॅनेजर म्हणून किंवा DICचे अधिकारी म्हणून याच्याचपासून घ्या, काही गरज नाही. जवळच्या बँकेतून ठीक आहे, पहा तुमच्या आवडीच्या जवळच्या बँकेतून ठीक आहे लोन घेता येते. ठीक आहे, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हे लक्षात ठेवा. हे आता लय लोकांना माहीत नाही म्हणून हे सगळे डिटेलिंग देऊन राहिलो. त्याच्यानंतर ठीक आहे पहा डोंबड्या कामाचा आहे. फॅमिलीतून एकालेच लोन घेता येते. ठीक आहे, दुसऱ्याला लोन घेता येत नाही. खरेदी विक्रीसाठी लोन घेता येत नाही. त्याच्यानंतर आता पहा ठीक आहे 10 लाखाच्या ठीक आहे 10 लाखाच्या वर लोन पाहिजे असन, नाही लक्ष द्या, 10 लाखाच्या आत असन. ठीक आहे, 10 लाखाच्या वर असेल लोन तर मॉर्गेज ठेवा लागते काहीतरी, म्हणजे प्रॉपर्टी थोडंफार गहाण ठेवा लागते. याच्या आत घ्यायचं 9,80,000 घ्यायचं. ठीक आहे, कायले टेन्शन, मी तुम्हाला इला सांगून राहिलो ना. 10 लाखाच्या वर लोन असन तर ठीक आहे मॉर्गेज ठेवा लागते. ठीक आहे, लोन असेल तर काही गहाण ठेवा लागते. ठीक आहे, मॉर्गेज ठेवा लागते. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे, एखादी स्थायी मालमत्ता आहे, प्लॉट आहे, घर आहे, तर ते गहाण ठेवा लागन. आणि ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा ठीक आहे 10 लाखाच्या आत असेल तर विदाऊट मॉर्गेज, 10 लाखाच्या वर असेल तर मॉर्गेज. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 लाखाच्या वर लोन द्यायचं का नाही हे तुझे पाहून, क्रेडिट पाहून तुले बँक लोन देते. त्याच्यानंतर आता लक्ष द्या, पुन्हा लय लोकांचे प्रश्न आहे, सर लोडिंगच्या गाड्या ज्या आहे व्हेकल याच्यासाठी ठीक आहे याच्यासाठी लोन घेता येते का? तो लोडिंग व्हेकलसाठी लोन घेता येते. तुले कार घ्यायची आहे फिरवाले, ठीक आहे, त्याच्यासाठी तुले अजिबात लोन भेटणार नाही. पण तुले माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे, तर तू येथे उद्योगाचं साधन आहे, तुले जगण्याचं साधन आहे, तर तू लोडिंग गाड्यासाठी सुद्धा हे लोन घेऊ शकतं. तुले 35% सबसिडी भेटते. हो काय सर ते 5 व्हीलरले बी भेटन का? हो. इलेक्ट्रिक व्हेकल असन तरी लोन भेटते. त्याच्यानंतर तुले पेट्रोल डिझेलवरची मालवाहू गाडी असन, बुलेरो घ्यायची आहे, ठीक आहे, छोटा हाती घ्यायचा आहे, तुले मेटॅडोर घ्यायचा आहे, ठीक आहे, ट्रक घ्यायचा आहे, तर तुले हे लोन भेटते. याच्यावर 35% सबसिडी आहे. समजलं का? पण एकच गाडी घेता येते, 2-2 गाड्या घेता येणार नाही. समजलं का? दुसरी गाडी घ्यायची आहे दुसऱ्या भावाच्या नावाने तू घेऊ शकते. समजलं? मग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पण आता लक्ष द्या, प्रोजेक्ट रिपोर्ट ठीक आहे तर बँकेला सादर करावं लागते, पण तो बरोबर क्रॉस चेक करून करायचा. आपल्या मनानं काही बी कारभार करायचा नाही. सिबिल रिपोर्ट चांगला पाहिजे. आता बचत गटातील महिलांना किंवा बचत गटातील पुरुषाला घेता येते का? तर बचत गटासाठी हे स्कीम नाही, पण बचत गटातल्या एका माणसाला घेता येते. एकानं अप्लाय करायचं. समजलं का? आता बचत गट 10 लाखाचा प्लॅन टाकतो म्हणते, आणि बचत गटात 10 लोक आहे, 10 लाखाचा प्लॅन टाकायचा आहे. इंडिव्हिज्युअली 1-1 लाखाचं लोन घ्या ना, एकाच्या नावानं, संपला ना विषय, झाले 10 लाख जमा. समजलं का? लय सोल्युशन आहे. इंडिव्हिज्युअली घ्या, बचत गटाला पाहिजे 10 लाख नाही भेटून राहिलं, 1-1 लाख घ्या एकाच्या नावानं. ठीक आहे, संपला विषय. तर असं बी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकाच्या नावानं बरोबर 1-1 लाख येऊन जाईल. समजलं का? एका दमानं केस करून टाका सालेली. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 550 कोटी रुपये. ठीक आहे, आता पहा वर्धेले टार्गेट दिलं आहे 500 प्रकल्प हे. ठीक आहे, 500 लोकायले लोन वाटा म्हणते, आणि 550 कोटी रुपये सँक्शन केले महाराष्ट्र शासनानं मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये. 550 कोटी रुपये या स्कीमसाठी. तर मोठी स्कीम आहे भाऊ. म्हणून मला असं वाटते का या स्कीममधून गोरगरिबाचा फायदा झाला पाहिजे, आणि आपले पोट्टे काही उद्योगधंद्याला लागले पाहिजे. कारण लग्न नाही होत तुझेवालं. ठीक आहे, हो, पोरी नाही भेटून राहिल्या, तुझ्यापाशी काही धंदापान नाही, रिकामटं कोण पोरगी देईन बे तुले बे. म्हणून मला असं वाटते का तू इथून लोन घेऊन गेला पाहिजे. आता कोणत्या उद्योगासाठी लोन भेटते? पाय आता. ठीक आहे, मी तुले लोन कोणत्या उद्योगासाठी भेटते ते सांगून राहिलो. ठीक आहे, पाय आता. ठीक आहे, तर आता ठीक आहे, मी तुले कोणत्या उद्योगासाठी लोन भेटते सांगून राहिलो. ठीक आहे, उत्पादन उद्योग प्रकल्प मर्यादा 50 लाखापर्यंत लोन भेटू शकते. रेडीमेड गारमेंट निर्मिती, म्हणजे तुले जर ठीक आहे कापड आणायचा आणि त्याच्यापासून असे शर्ट बनवायचे रेडीमेड, आणि हे रेडीमेड बनवलेले शर्ट मार्केटमध्ये विकायचे. तुले जर त्याची फॅक्टरी टाकायची आहे, तुले जर मशीना पाहिजे, तर 50 लाख रुपयापर्यंत लोन देऊ शकते याच्यातून. आणि त्याच्यातले तुले 35% माफ, म्हणजे 1 करोडवर 35 लाख माफ, तर 17.5 लाख रुपये माफ होऊ शकते. तू जर खेड्यातला असेल तर, ग्रामीण भागातला. तू पाय आता तुले का करायचं आहे. त्याच्यानंतर आता गावातल्या आजूबाजूले दूध आहे. ठीक आहे,
अबे गावाच्या आजूबाजूला काय आहे? दूध आहे. त्या दुधापासून तुले पनीर बनवायचं आहे, दही बनवायचं आहे, ताक बनवायचं आहे, तूप बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी तुले लोकांचं दूध कलेक्शन करायसाठी तुले फ्रीजर लागन, ते दूध ठेवासाठी खराब नाही झालं पाहिजे. त्याच्या मशीना लागन, ठीक आहे, चांगल्या त्या स्टीलच्या मशीन आहे ते सगळ्या. तर त्याच्यासाठी मशीना खरेदी करायला तुले, ठीक आहे, अन तुले एखादी रूम बांधायला लागन चांगली, ठीक आहे. तर याच्यासाठी तुले पैसे पाहिजे. तर तुले 50 लाख रुपयापर्यंत लोन भेटू शकते. समजलं का? ठीक आहे. मिल्क प्रोडक्टसाठी. त्याच्यानंतर पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर. आता तुले, ठीक आहे, प्लॅन टाकायचा आहे बॉटलचा. बॉटल आहे भरमसार आहे. त्याच्यानंतर पॅक्ड म्हणजे बॉटल, ते नाही, कॅन नाही. पॅक्ड ड्रिंकिंग वॉटरसाठी तुले प्लॅन टाकायचा आहे. तुला एखादी कंपनी टाकायची आहे, निसर्ग याकवा, अमकी याकवा, ढमकी याकवा. तर तू त्याच्यासाठी 50 लाखाचं लोन घेऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर राईस मिल टाकायची आहे तुले, ठीक आहे. तर राईस मिलसाठी 50 लाख. पत्रे उत्पादन, ठीक आहे, म्हणजे आता तुले, ठीक आहे, पत्रा विकत आणायचा आणि त्याचे ते टिनाचे पत्रे नाही राहत का, ते उत्पादित करायचे आहे. ॲल्युमिनियमची भांडी उत्पादित करायची आहे. आईस्क्रीमचं उत्पादन करायचं आहे. कूलर उत्पादन करायचं आहे. गूळ उद्योग टाकायचा आहे. बेकरी टाकायची आहे, ठीक आहे. बायोकॉल, ठीक आहे, ब्रॅकेट्स टाकायचे आहे. फॅब्रिकेशन वेल्डिंगचं वर्कशॉप टाकायचं आहे. ऑइल पॅकेजिंग अँड, ठीक आहे, ब्लेडिंग, ठीक आहे. आता पहा, त्याच्यानंतर गादीचा कारखाना टाकायचा आहे. ऑइल मिल टाकायची आहे. ऑइल मिल, तेलाचा कारखाना टाकायचा आहे. डिजिटल प्रिंटिंग टाकायची आहे. डिजिटल प्रिंटिंग मोठी येते, डिजिटल प्रिंटिंगची ते मोठी स्क्रीन प्रिंटिंग येते. लेदर प्रोडक्ट टाकायचे आहे. पेपर प्रोडक्ट टाकायचे आहे. ग्लास इचिंग ॲल्युमिनियम विंडो टाकायचे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लास इचिंग म्हणजे ग्लासवर ते डिझाईन बनवते. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या फ्रेमा बनवते, खिडक्या बनवते, त्याचा, ठीक आहे, त्याचा प्रोजेक्ट टाकायचा आहे. त्याच्या मशीन आहे ते, त्या काचागीचं घासाच्या, ठीक आहे. तर त्याच्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग टाकायचा आहे. म्हणजे कृषी मालावर प्रक्रिया करून, म्हणजे ते तुरीच्या दाईची मशीन गिशीन. डिटर्जंट पावडर व केक टाकायचा आहे, ठीक आहे. पेंट बॉटल टाकायची आहे. तेल घाणा टाकायचा आहे. डाय मिल टाकायची आहे. बेसन मिल टाकायची आहे. लिंबोळी खच्चर कारखाना टाकायचा आहे. पावडर कोटिंगचा कारखाना टाकायचा आहे. केबल वायरचं उत्पादन आहे. पोहा मुरमुरा उत्पादन आहे. याच्यासाठी 50 लाखाचं लोन देते. एवढ्या सगळ्या कंपन्या आहे. आपल्या बापाचा माल आहे, कच्चा, आपण वापरू शकतो, ठीक आहे. आपल्या पोट्याला समजलं पाहिजे, ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर अजून लय आहे, ठीक आहे. कायच्यासाठी भेटते पाहून घ्या आता. त्याच्यानंतर, ठीक आहे, आता त्याच्यानंतर कुठे गेलं बा, आता ठीक आहे. प्रकल्प मर्यादा 50 लाख, ठीक आहे. उत्पादन उद्योग, आता चप्पल उत्पादन करायचं आहे, ठीक आहे, तरी 50 लाखापर्यंत लोन भेटते. कोल्ड्रिंक उत्पादन करायचं आहे. बारदाना, ठीक आहे, हे बारदाना आपला तुरी चना भरतो त्याच्यात. बारदाना उत्पादन करायचं आहे. तर बारदानाची ते सुतई येते, सुतईपासून बारदाना बनते. ट्रान्सफॉर्मर निर्मिती आहे. मसाला उत्पादन आहे. शेती अवजार उत्पादन आहे. शेतीचे अवजार आहे, म्हणजे नागर, ठीक आहे, नागरं आहे, डवरी आहे, ठीक आहे, बंडी आहे. तर बंड्या बनवायचे कारखाने आहे, ठीक आहे. यवतमाळला गेले तर भेटते. तर हे तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर, ठीक आहे, गिट्ट्याची मशीन, क्रशर मशीन टाकायची आहे, त्याच्यासाठी आहे. गृहउद्योग आहे. अन्न प्रक्रिया उद्योग आहे. आता अन्न प्रक्रिया उद्योगात आलं ते बेसन आलं, तुरीची डाळ आली, चना आला, चण्याची डाळ आली, हे सगळे अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योगात सगळेच आले. मग मासोया पॅकिंग आलं, सब हे अन्न प्रक्रिया उद्योगाचा भाग आहे. किंवा एखादं तुम्ही प्रोडक्ट बनवत आहे, सोनपापड्या बनवत आहे, अजून काही बनवत आहे, हे अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये येते. खायचे पदार्थ गिदार्थ, ठीक आहे. सोया प्रोडक्ट आहे. ज्वेलरी उत्पादन आहे. कुंभार काम आहे. आता कुंभार आले, ठीक आहे. कुंभार काम करायसाठी मशीना बोलवायच्या आहे, काही बोलवायचे आहे, हे सगळे आलं. फर्निचरचं उत्पादन आहे. सिमेंट प्रोडक्ट्स आहे. आता सिमेंटचे गट्टू येते, सिमेंटचे पोल येते, ठीक आहे. त्याच्या मशीना येते, त्याचे साचे येते, माणसं ठेवा लागते, गिट्टी रेती लागते त्याला, त्याच्यासाठी सिमेंट प्रोडक्टसाठी, ठीक आहे. हे सगळे सिमेंट प्रोडक्टसाठी तुम्हाला लोन भेटते. मेणबत्ती उत्पादन आहे. खडू उत्पादन आहे. जॅम जेली सॉस उत्पादन आहे. लोणचे पापड व इत्यादी उत्पादन आहे. झाडू उत्पादन आहे. ठीक आहे, फिनाईल आहे, फिनाईलचं उत्पादन आहे. हँडवॉश आहे. यंत्रमाग, ठीक आहे. यंत्रमाग म्हणजे यंत्रावर कापड तयार करणे आहे. बांबूपासून उत्पादन आहे. रांगोळी उत्पादन आहे. बिंदी उत्पादन, टिकल्या, तारेच्या जाया उत्पादन. आता सांगितलं मी, तारेची जाई शेतकऱ्याला लागते. खीर उत्पादन आहे. बिस्किट उत्पादन आहे, ठीक आहे. एवढे सगळे उत्पादन आहे. आता पहा, त्याच्यानंतर अजून पहा, ठीक आहे, इकडं पहा, ठीक आहे. डेंटिंग पेंटिंग सेवा आहे, ठीक आहे. लॉन्ड्री आहे. डेंटिंग पेंटिंग करायचं आहे, त्याच्यासाठी लॉन्ड्री आहे. मळणी यंत्र, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला जर, ठीक आहे, आता ट्रॅक्टरवरचं मळणी यंत्र घ्यायचं आहे, पैसे नाही आहे तर तुम्ही घेऊ शकता. शेती अवजारे सेवा, ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टरले लोन भेटत नाही, ठीक आहे. शेती अवजारे, ठीक आहे, शेतीसाठी अवजारं पाहिजे, ठीक आहे. तर ट्रॅक्टर सोडून, ठीक आहे, बाकी सगळे अवजारं घ्यायसाठी लोन भेटते. मोटर मेकॅनिक आहे. फिरती विक्री केंद्र आहे,
ठीक आहे. सलून ब्युटी पार्लरसाठी आहे. आज हे सलून जेवढे सलून मालक आहे त्यानं पाहून घ्या. सलूनसाठी तुम्हाला जे साहित्य घ्यासाठी लोन लागते दुकानं टाकासाठी 20% इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी साहित्य खरेदीसाठी. त्या फर्निचर गिरणीचं सगळं आलं. मंडप डेकोरेशन आहे, बँड पथक आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिशियन सेवा आहे, कॅटरिंग सर्व्हिस आहे, कॅटरिंगचे भांडे गिंडे घ्यासाठी बी ठीक आहे, कॅटरिंगवाल्याले सुद्धा लोन भेटते. हे इंजिनिअरिंग वर्क आहे, मोबाईल रिपेरिंग आहे, वाहन वॉशिंग सेंटर आहे, कारण वाहन वॉशिंगले ते हायड्रोलिक वगैरे येते त्यासाठी पैसे लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर ते मशीन येते पॉवर जेट टाक्यात राहते का ज्यांना धुते, ठीक आहे, व्हॅक्यूम क्लिनरसाठी येते त्याच्यासाठी पैसे लागते. ठीक आहे. व्हील अलाइनमेंट आहे, दुचाकी चारचाकी दुरुस्ती आहे, कम्प्युटरचं सेंटर आहे, ठीक आहे, फोटोग्राफी आहे, फोटोग्राफीसाठी कॅमेरे गिमेर लागते, पॅथॉलॉजी म्हणजे तुले रोजगार भेटला पाहिजे, पॅथॉलॉजी लॅब आहे, ठीक आहे, ट्रेनिंग आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, डाटा एंट्री आहे, ठीक आहे, पंपसेट दुरुस्ती आणि मोटार वाइंडिंगसह दुकान टाकायचं आहे, पिठाची चक्की मिरची कांडप टाकायचं आहे, शिवणकामची शिलाई मशीन घ्यायची आहे, वाहतूक मालवाहू वाहतूक इलेक्ट्रिक व्हेकल सहित भोजनालय टाकायचं आहे, चहाची कॅन्टीन टाकायची आहे, ठीक आहे, DTP जॉबवर टाकायचं आहे, ई सेवा केंद्र टाकायचं आहे. याच्यासाठी सुद्धा 20 लाखाच्या मर्यादेपर्यंत लोन भेटते. असे छोटे मोठे उद्योग तुम्हाला या मुख्यमंत्री, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅममधून लोन घेता येते भाऊ. ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेव, हे जबरदस्त आहे. ठीक आहे, समजलं का? हे जबरदस्त आहे. मग आता ठीक आहे लक्ष द्या. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी जर तुम्ही ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट ठीक आहे, हे बा ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट दिला आहे, ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुले हे तर ऑफलाईनचा फॉर्म आहे, आता ऑफलाईन आहे, ऑनलाईनमध्ये जागा. ठीक आहे. तुम्हाला नियोजित जागेचं कुठं प्लॅन टाकायचा आहे, त्याची किती स्क्वेअर फूट जागा आहे, दुकानाच्या शेडले किती जागा लागते, तुझे नाव, मोबाईल क्रमांक, ठीक आहे, शेड बांधकामाचा खर्च, यंत्रसामुग्रीचा खर्च, वाहन खर्च, ठीक आहे, फर्निचर खर्च, ठीक आहे, हे इथं दिलेलं आहे. वीज पुरवठा खर्च, उभारणीचा खर्च, इतर भांडवली खर्च, हे ते भाग भांडवल. तुले समजत नसेल तर हे शेले विचार, तुझ्या एखादा चांगला शेप आहे ते हे भरून देईन. ठीक आहे. आणि हे फॉर्म पहिले याची प्रिंटआउट काढायची. ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुला डायरेक्ट माहिती भरू शकते. एकूण खरेदी विक्री उलाढाल किती होणार आहे, ठीक आहे, हे सगळं याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. निर्माण होणारा रोजगार, प्रत्यक्ष रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार, ठीक आहे, बँक फायनान्स किती करणार आहे, लाभार्थी रक्कम 5% भरणार आहे का 10%. मग प्रोजेक्ट रिपोर्टची टोटल कास्ट टाकायची. त्याच्यानंतर त्याच्या 5%, तू जर ग्रामीण भागाचा असेल 5%, शहरी भागाचा असेल तर तुला 10% द्यायला लागन, जनरल कॅटेगरीचा खेड्यात असेल तर 10% द्यायला लागन. तर हे असं प्रोजेक्ट रिपोर्ट टाकायचा आहे. बाकी तुम्ही हुशार आहे. आता इथं फॉर्म कसा भरायचा, तर ह्या फॉर्म कसा भरायचा हे पाहून घ्या. ठीक आहे. तर फॉर्म भरासाठी ठीक आहे कुठं जायचं, काहीच नाही, गुगल बाबावर सर्च करायचं. का सर्च करायचं ते पहा, महा डॉट टाका, महा किंवा CMEGP या योजनेचं नाव आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम. CMEGP टाकलं का लगेच ह्या वेबसाईट येते. पहिल्याच वर क्लिक करा. पहिल्याच वर क्लिक केल्याबरोबर लगेच हे पहा CMEGP असं येते किंवा CMEGP ऑनलाईन ॲप्लिकेशन, इंडिव्हिज्युअल अप्लिकंट म्हणते. इथं टिक केलं किंवा इथं केलं, लगेच इथं केलं का हे साईट ओपन होते. ठीक आहे. हे साईट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे वाली साईट पहा. ठीक आहे. हे साईट ओपन होते हे. ठीक आहे. तर हे साईट ओपन झाली. ठीक आहे. डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याच्या खालतं ह्या ऑनलाईन फॉर्म दिला आहे. लगेच तिथं क्लिक केलं का ह्या ऑनलाईन फॉर्म येते आणि ऑनलाईन फॉर्मवर मग तुमचा इथं माहिती टाका लागते. ठीक आहे. आता पहा इथं सगळ्यात पहिले फॉर्म आला का तिथं तुम्हाला हे असं खूप ओपन होते. इथं मग मोबाईलवरून भरता येते भाऊ. काही बँकेच्या नेट कॅफेत जायचं काही नाही. तुले भेव वाटते तर नेट कॅफेत जाऊन भर. ठीक आहे. माय काही म्हणणं नाही. तू स्वतः थोडासा एवढा हुशार पाहिजे. इथं आधार नंबर टाक. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझे नाव टाक. ठीक आहे. काय आहे ते ॲज पर आधार कार्डनुसार. ठीक आहे. रिस्पॉन्डिंग एजन्सी. ठीक आहे. आता ठीक आहे स्पॉन्सरिंग एजन्सी इथं तिथं बँका येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर टाईप ऑफ अप्लिकंट इंडिव्हिज्युअल आहे का तू. ठीक आहे. त्याच्यानंतर तू मेल आहे, फिमेल आहे का अदर आहे. तृतीयपंथीयाने सुद्धा ही स्कीम लागू आहे. तृतीयपंथीय लोकांनी लोन घेता येते. कॅटेगरी, त्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरी. ठीक आहे. कोणत्या कॅटेगरी, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे. हे सगळे माहिती इथं डिटेल असा फॉर्म खालतं जायचं. तुले खालतं गेला त्याच्यानंतर तुझे व्हिलेज गाव कोणता आहे, पिन नंबर, टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज कोणती ॲक्टिव्हिटी करणार आहे तू याच्यातून, इंडस्ट्रीचं नाव का राहील ते नाव टाक. ठीक आहे. प्रोडक्शन कोणतं प्रोडक्शन करशील. ठीक आहे. हे सगळे माहिती टाकायचं आहे. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, हे सगळे तिथं टाकायचं. काही डाऊट आला तर काही बी डाऊट आला फॉर्म भरताना तर तू त्या DICमध्ये अधिकाऱ्याला जाऊन विचारू शकतो. प्रत्येक जिल्ह्यात DICचं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरचं केंद्र आहे, तिथं जाऊन विचारू शकतो. किंवा त्याच्यावर टोल फ्री नंबर असेल त्याच्यावर विचारू शकतो.
ठीक आहे. हे विलेज भराचं हे सगळी माहिती इथं टाकायची. हे टाकली का मग आता समोर पुन्हा ठीक आहे हे जनरल, डिस्ट्रिक्ट, व्हिलेज नेम, सिटी वगैरे टाकलं का प्रोजेक्ट कॉस्ट किती आहे, ठीक आहे, कॅपिटल म्हणजे किती खर्च होणार आहे, टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, ठीक आहे, वर्क कॅपिटल किती आहे, सगळी माहिती टाकायची इथं. त्याच्यानंतर तुला कोणती बँक पाहिजे तिथं डायरेक्ट बँक येते. तुला तालुका जिल्हा टाकला का तुझ्या तालुक्यातल्या बँका येते, तुझी कोणती शाखा होय ते पाय आणि भर. त्याच्यानंतर मग आता तुले CS स्कॅनरवरून पहिलेच फोटो आधार गिधार स्कॅन करून घ्यायचं. इथं तुझ्या फोटो अपलोड कर, इथं आधार अपलोड कर, ठीक आहे. त्याच्यानंतर CS स्कॅनरवरची जे फाईल आहे ते, त्याच्यानंतर तुझे कास्ट सर्टिफिकेट अपलोड कर, स्कॅन करून ठेव, पॅन कार्ड स्कॅन करून ठेव, ते अपलोड करून ठेव, मार्कलिस्ट तुझी ठीक आहे स्कॅन करून घे, अपलोड कर. मग इथं बर्थ हे सगळे पहिले जे डॉक्युमेंट आहे, बर्थ सर्टिफिकेट किंवा तुझ्या तुझ्यापाशी जर ठीक आहे TC आहे तर TC द्यायचं, म्हणजे तुझे वय माहीत पडते. त्याच्यानंतर तू कोणती कॅटेगरी आहे तर तुझे जात प्रमाणपत्र इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर अंडरटेकिंग फॉर्म, प्रोजेक्ट रिपोर्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर ते लग्न झालं असेल तर त्या लग्नाचं ॲफिडेविट, ठीक आहे. सगळे डॉक्युमेंट टाकायचे, सेव्ह करायचं. पण याच्या अगोदर त्या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी वेगळे फॉर्म तुला भरा लागते, ठीक आहे. हे बाई इथं ठीक आहे अल्टरनेट बँक, अजून कोणती बँक आहे का, तिचा IFSC कोड वगैरे सगळेच तिथे येते. तर इथं गेले का इथं तुम्हाला हे बघा शॅम्पल ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट, तर इथं टच केलं का ते ओपन होते आणि तिथं त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये इथं प्रोजेक्ट रिपोर्ट येते. जो अगोदर दाखवला ना तो त्याची माहितीसुद्धा तिथंच ऑनलाईन भरायची आहे. कोणताच फॉर्म हार्ड कॉपीत भरायची गरज नाही. डायरेक्ट ह्या फॉर्म तुम्ही फुलफिल केला का डायरेक्ट तो अधिकाऱ्याला जाते. आणि मग तो अधिकाऱ्याकडून बँकेकडे गेला का नाही याची DIC मध्ये जाऊन चौकशी करायची का साहेब मी असा फॉर्म टाकला, माया ह्या फॉर्म गेला का तुम्ही पहा. नाही काही ते जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर डायरेक्ट कलेक्टरला कंप्लेंट करा, ठीक आहे. म्हणजे कलेक्टरला सांगा का मी असा फॉर्म टाकला साहेब आणि हे माझ्या फॉर्मवर काहीच ॲक्शन घेऊन नाही राहिले, कारण टार्गेट असते. तर इथं सगळं ठीक आहे हे माहिती टाकायची आहे, ठीक आहे. तर ही सगळी माहिती त्यांना तुम्ही टाकली का तुम्हाला तो फॉर्म ठीक आहे अपलोड केला का तो डायरेक्ट DICच्या ऑफिसला जाते. DICचे लोक मग बँकेला पाठवते, जी बँक तुम्ही सिलेक्ट केली आहे तिथं. आणि मग तिथून फॉलोअप घ्यायचा. आपलं लोन सँक्शन केलं का आपण कामाला लागायचं आणि एक चांगली कंपनी उभी करा. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, ठीक आहे. चांगली स्कीम आहे, ठीक आहे. लोकांपर्यंत ही पोचवा. मला असं वाटते का आपल्या खेड्यातले शहरातले पोट्टे हे ठीक आहे उद्योजक झाले पाहिजे. यायच्या हातात 24 तास खेळतं भांडवल राहिलं पाहिजे, ठीक आहे. छोट्या मोठ्या उद्योगातून आपण आर्थिक निर्भर झालो पाहिजे ना. आपला प्रपंच आपल्या मायबापाले बरोबर आपण भविष्यात पोसू शकलो पाहिजे. तुम्हाला या मायबापाले ठीक आहे असं नाही वाटलं पाहिजे का आपण पोट्याले शिकवलं तर हे पुरं वाया गेलं, शिकून काही फायदा नाही झाला. कारण शिक्षणाची ही ताकद आहे. तुम्हाला या ऑनलाईन अर्जातून तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला छोटा उद्योग, लहान मोठा उद्योग टाकता येते. मग डेकोरेशनचा टाका, याचा टाका. तुम्हाला आता लिस्ट सांगितली मी एवढ्यासाठी. इवन तुम्हाला ठीक आहे माल वाहतुकीला गाडी घ्यायची आहे तर ही सुद्धा लोनवर तुम्हाला इथं भेटते. सगळेच लोन घेऊन सगळेच देते तुम्हाला आणि वरून सबसिडी देऊन राहिली 35% म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओ पोचा. आता थांबतो मी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.